नमस्कार, आयका इंडिया लिमिटेड यूट्यूबला आपलं स्वागत आहे। आपण श्रृंखला घेतलेली होती प्रत्येक वेळेस आंबा जो देवगड हापूसचा आहे त्याबद्दल। तर आपण आज पाहतोय आपण प्रोसेस सगळ्या घेतलं होतं। आपण तुम्ही प्रत्येक व्हिडिओ जर पाहिले असते ना, आपण आंबा आणलेला पिकवायला ठेवलेला, धुतलेला आणि त्याच्यानंतर पॅकेजिंग आणि कस्टमर डिलिव्हरीला आपण जेव्हा देतो हा सुपर प्रीमियम आंबा आहे। आता तुम्ही जर पाहिलात हा आंबा मी तुम्हाला जवळून दाखवतो। तर आपण पहिली गोष्ट त्याच्यावरती स्टिकरिंग करतो। हा स्टिकरिंगचा गोंद तो ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे त्याला फ्रूटसाठीच तो बनलेला असतो स्पेसिफिक। काही आपले जे शायनिंगवाले असतात किंवा केमिकल रहित असतात ते नाही आहे। दुसरी गोष्ट, हे आंब्याचं स्ट्रक्चर आणि तुम्हाला कलर हा जर पाहिला तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला खूप जास्त येलो कलरचे मँगो दिसतील, ते कार्बन पावडर जे असतात त्याच्या पुढे असतात त्यांनी वापरून पिकवला असतो। तो हा नॅचरल राईप आंबा आहे। नॅचरल राईप असल्यामुळे त्याचा हा स्ट्रक्चर कलर आला आणि याच्यावर तुम्ही जवळून पाहिलात व्यवस्थित यात व्हाईट तुम्हाला स्पॉट दिसतील। हा आंब्याचा स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे। आणि आंब्याची साईज, आता ही माझ्या हातामध्ये हा साईज आहे ना, हा माझा एक्सपोर्टचा आंबा आहे। आम्ही एक्सपोर्टसाठी याच साईजचे आंबे देतो। याच्यापेक्षा मोठे आंबे जे तुम्ही तर पाहिले थोडेफार प्रमाणात, हे सुपर प्रीमियम म्हणतात, पण याला एक्सपोर्टला ना आपल्या इथे इंडियामध्ये, आणि याचेही खूप चांगले चव असते। हा प्रीमियममधलाच प्रत्येक आंबा आपल्याला दिसला याच्यामध्ये प्रीमियममध्ये दिसेल। आपण हा आंबा जेव्हा देतो कस्टमरला तेव्हा अशा आपल्या पॅकिंगमध्ये केलं जातं। ही जर पॅकिंग बॉक्स जरी पाहिला तुम्ही तर हा खूप जास्त 5 प्लायचा ग्रेडचा बनवलेला आहे। ह्या तुम्ही एकावर एक जरी 10 आंब्याचे बॉक्स जर ठेवले आणि तर किती वजन जर टाकलं तरी हा तुमचा दबणार नाही आहे किंवा खराब होणार नाही आहे। जेणेकरून आपल्या याच्यामध्ये आंबे जर आपण ठेवले तर ते व्यवस्थित राहिले पाहिजेत, त्याची काळजी आपण घेतलेली आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपले QR कोड पण आम्ही याच्यामध्ये शो केलेला आहे। तो QR कोड तुम्ही जर स्कॅन केला तुम्ही आमच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला तिथे भेटून जातील। तुम्ही सगळ्या चॅनलला आमच्या लाईक करू शकता। सेकंडली आपण तुम्हाला मी छोटक्यात हा आंबा जो आहे तो तुम्हाला कट करून दाखवणार आहे। तर आंबा आतमध्ये कसा असेल, असा आंब्याचा। आता आपण याला काय केलं पाहिजे, जेव्हा पिकवून हे करतो आपण खाण्याआधी त्याला ॲक्च्युली आपण अर्धा तास पाण्यामध्ये बुडवून ठेवला पाहिजे, तर त्याचा तुम्हाला टेस्ट, कलर आणि सगळं चांगला भेटून जाईल। ह्या आंब्याचा आतमध्ये कलर जर पाहिला आपण तर पूर्णपणे सेंद्रिय खूप सुंदर कलर आलेला आहे। याची टेस्टही खूप सुंदर आहे। आपण याचे स्लाइस पण खूप सुंदर पडू शकतो त्याच्यामध्ये। आणि हा आंबा जर तुम्ही आता खाल्ला तर किती सुंदर टेस्ट लागेल याची आपल्या। आपण अजून दुसरी गोष्ट, तर तुम्हाला खराब झालेले आंबे, आता आपण काय करतो जेव्हा पॅकिंग करतो ना तर तेव्हा आपण खराब झालेले आंबे पण लगेच काय करतो, बाजूला निवडून काढतो। आता हे आंबे खराब आहेत, पण तुम्ही जर पाहिलं त्यांना तर तुम्हाला वरतून कुठूनही कळणार नाही की हा आंबा खराब आहे। वरतून खूप आंबा दिसायला हा व्यवस्थित दिसतोय, पण हा आंबा आपला काय असणार आहे तर आतमध्ये जर आपण त्याला कापून पाहिला तर हा तुम्हाला खराब निघेल। आता हा आपण आंबा बघा किती व्यवस्थित वाटतंय, स्ट्रक्चर पण सगळं आहे। मार्केटमध्ये असेही दिसतात आपल्याला, पिवळे दिसतात। कस्टमर आपला असेही आंबे गिरायकाला विकतात, दुकानदार जे आहे शॉप हे आहे ते त्यांना माहीत नसतं। आणि इथं जर आपण याला कट करून पाहिला, ह्याच्यात तुम्हाला कुठं साखी आहे कुठं खराब हे तुम्हाला दाखवतो मी। आता पहा, आंबा काढला इकडं खराब निघाला। हे जेव्हा आपली टीम निवडते ना तेव्हाच ह्या गोष्टी सगळ्या पाहते आणि तिथपर्यंत आंबा येऊ देत नाही। नजर चुकली जरी आपल्यापर्यंत आला तो आंबा तरी कंपनी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट रिप्लेसमेंट देते, तुम्हाला त्या आंब्याच्या बदली दुसरा आंबा आणून देते। फक्त एकच रिक्वेस्ट असते त्याच्यामध्ये, आपल्या पॉलिसीमध्ये, आपण जेव्हा कट करतो तेव्हा याच्यावरती जो स्टिकर असतो हा स्टिकर तुम्ही रिमूव्ह नका करू। आणि त्या स्टिकर रिमूव्ह न करता तुम्ही तो नंतर असा कट करून त्याचा एक फोटो काढून पाठवा, आणि स्टिकरसोबत एक फोटो जर येऊन गेला तर तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये दुसरा आंबा बदलून दिला जाईल। थँक्यू।